नमस्कार पब्लिक, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजची जी डिझाईन आहे तर तुम्ही थंबनेलवरती पाहिले असेल. तर सध्या आता इलेक्शन चालू आहे, त्यामुळे तुमच्यासाठी एकदम खतरनाक सिनेमॅटिक डिझाईन घेऊन आलो आहे, एकदम फ्री PLP. तर या PLP फाईलचा फक्त 2 स्टेपमध्ये मी पासवर्ड दिलेला आहे, तुम्हाला कुठेही शो होईल, त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. मी सगळं व्यवस्थित लेयर बाय लेयर सांगणार आहे. तर तुम्हाला जरी पिक्सेलॅब प्रो व्हर्जन पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी दिला आहे. तर आपलं टेलिग्राम चॅनल कोणी जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर जॉईन हा. आपण नवनवीन आपल्या जे मटेरियल असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असेल आपल्या चॅनलवरती आपल्या देत राहतो तुम्हाला. हे जे पिक्सेलॅब आहे ते प्रो व्हर्जन आहे, आपल्या टेलिग्रामवर आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला पहिला पिक्सेलॅबला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही हे वापरू शकता. तर असं काय नाही की हेच वापरावं म्हणून. तर जर पहिल्याला प्रॉब्लेम येत असतील फॉन्ट वगैरे PL फाईल ॲड करायला तर तुम्ही वापरू शकता. तर जी तुम्ही PL फाईल ॲड केलेली आहे तर नाही, पहिल्यांदा सांगतो तुम्हाला PL फाईल कशी ॲड करायची. तर तुम्ही PLP फाईल डाउनलोड केला आणि पासवर्ड टाकून जर एक्स्ट्रॅक्ट केला तर तुमची फाईल मॅनेजरमध्ये तुमची ही जी फाईल आहे जी की म्हणजे PL फाईल ते तुम्ही फाईल मॅनेजरमध्ये तुमच्या राहील. तर वर तुम्हाला उजव्या साईडला एकदम वरल्या साईडला एक 3 डॉट दिसत असेल. सिम्पली तुम्हाला त्यावरती टॅप करायचं आहे. तर खालून 3 नंबरला जे ऑप्शन आहे एक ओपन PLP फाईल, यावरती तुम्हाला एक सिम्पली टॅप करायचं आहे. इथं टॅप केल्यानंतर तुमच्यापाशी असं इंटरफेस येईल जे की तुम्ही अगोदर PL फाईल ॲड केलेल्या. त्यानंतर एक वरी तुम्हाला एक PLP फाईल म्हणून नाव दिसत असेल चौकोनामध्ये डब्यामध्ये, त्यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे. आणि इथं तुम्ही ज्या फाईलमध्ये तुमची PLP फाईल एक्स्ट्रॅक्ट केला पासवर्ड टाकून तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. तर तुम्ही PL फाईल ॲड केल्यानंतर तुम्हाला नंतर तुम्ही जे PL फाईल ॲड केली डायरेक्ट तुमच्या स्क्रीनवरती येईल. तर मी तर ॲड केली नाही, म्हणजे अगोदरच मी ॲड केलेली आहे. तर तुमची PL फाईल ॲड केली तर माय प्रोजेक्ट म्हणून तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल डाव्या साईडला खालून, तर त्यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे. तर इथं आल्यानंतर तुम्हाला जी PL फाईल तुम्ही ॲड केलेल्या आहेत ती तुम्हाला इथं दिसून जातील. तर ही जी आहे आपली PL फाईल तर ही तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. एकदम खतरनाक सिनेमॅटिक PL फाईल आहे. तर आता मी सगळ्या हाईड करून घेते लेयर, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित मी सांगेल सगळं. तर भावना, आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल, आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल, आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणून आपण नवनवीन कंटेंट तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे जे आहे पहिलं बॅकग्राऊंड, म्हणजे की आपण एक कलर घेतला आहे ज्या की त्याच्यावरती नंतर आपण बॅकग्राऊंड ॲड केलेला आहे. तर तुमच्या समोर एक बॅकग्राऊंड दिसत असेल जे की सिनेमॅटिक बॅकग्राऊंड आहे. तुम्हाला सुद्धा आपल्या टेलिग्रामवरती मटेरियल मिळून जाईल. तर हे जे बॅकग्राऊंड आहे तरी तुम्ही ह्याला एक कलर मारलेला आहे ब्लॅक, तुम्ही नंतर ॲडजस्टमेंट करू शकता. त्यानंतर दुसरी जी PNG आहे तुम्हाला रोडची PNG खाल्ल्या साईडला दिसत असेल. ही एक म्हणजे सर्व मटेरियल आपण टेलिग्रामवरती प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर एक तुम्हाला एक ब्लॅक मी शॅडो मारलेला आहे तर जे की मला म्हणजे हे दिसेल सिनेमॅटिकमुळे. तर त्यानंतर तिसरी जी लेयर आहे आपली तर ती आहे एक म्हणजे PNG आहे आपलं रेड कलरची फ्लॅगची. तर त्यानंतर जी लेयर आहे ती आहे फोटोची. तर मी फोटोला एका नाही मागून ब्लॅक शॅडो मारलेला आहे, तो फुल एडिटेबल आहे. तो तुम्हाला फक्त फोटो चेंज करायचे आहे. आणि फोटो चेंज केल्यानंतर तुमची जी म्हणजे ब्लॅक शॅडो 2 तुम्हाला ते स्क्रीनवरती 2 फोटोची लेयर दिसत असेल. एक आहे खाल्ल्या साईडची ब्लॅक शॅडोची, वरले जी आहे ती ओरिजिनल फोटोची आहे. तर त्यानंतर एक खाल्ल्या साईडला एक लेयर आहे जी की फायर PNG तुम्हाला पिंटरेस्टवरती मिळेल. कुठेही तुम्ही जर सर्च केलं फायर PNG म्हणजे अनेक प्रकारचे तुम्हाला भेटून जातील भावांनो. तर त्यानंतर जे बाकीच्या लेयर आहेत ते नावाच्या सर्व लेयर आहेत. नावाला सुद्धा मी ब्लॅक शॅडो मारलेला आहे आणि तो सुद्धा फुल एडिटेबल आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त आहे तसं ठेवायचं आहे. फक्त जर तुम्हाला नाव चेंज करायचे असतील तर तुम्ही नाव चेंज करा. आणि नाव चेंज करण्यासाठी तुम्हाला एक लागणार आहे इंडियन फॉन्ट कन्वर्ट ॲप, जे की आपल्या प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे. तुम्हाला युनिकोड AMS हा 3 नंबरला युनिकोड आहे, त्या ॲपमध्ये तुम्ही ते वापरून तुमचे नाव चेंज करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला काही ह्याच्यामध्ये अजून जर काही चेंज करायचं असेल जसं की नाव असेल, फोटो असेल किंवा अजून ह्याच्यात टेक्स्ट ॲड करायचे असेल सिम्पली तुम्ही टेक्स्टसुद्धा ॲड करू शकता. त्यानंतर सुद्धा बॅकग्राऊंड जर चेंज करायचं असेल तर तुम्ही सुद्धा कारण की बॅकग्राऊंडची एक वेगळी लेअर तयार केलेली आहे. तर सिम्पली याच्यावर जर तुम्ही टॅप केलं अनलॉक जर केलं तर तुम्हाला बॅकग्राऊंड एक हे दिसेल असं म्हणजे की हे आहे म्हणून.
तुम्ही सुद्धा बॅकग्राऊंडला ॲडजस्टमेंट करू शकता किंवा चेंज करू शकता. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही सुद्धा सर्व चेंज करू शकता. आणि बाबा आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्यानंतर जे तर आपण आपलं PL फाईल बॅनर आपलं तयार झालं तर सेव्ह करताना का नाही HD येत नाही का. जसे तुम्हाला हे सांगतो, इथं जर टॅप केलं तुम्ही, इथं टॅप केल्यानंतर तुमच्यापाशी असा इंटरफेस येईल. नंतर सेव्ह ॲज इमेजवरती जायचं आहे. तर इतर एक तुम्हाला एक क्वालिटी म्हणून ऑप्शन दिसत असेल, त्याच्या खाली डायमेन्शन एक ऑप्शन आहे, त्यावरती जर गेला तर एक खालून एक नंबरला अल्ट्रा ऑप्शन आहे, त्यावरती तुम्हाला टॅप करायचा आहे. नंतर सेव्ह टू गॅलरी करायचं आहे. तेव्हा तुमच्या अल्ट्रा मोडमध्ये गॅलरीमध्ये सेव्ह होईल. भावांनो भेटून पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.